नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं या थंड थंड कॅनडातल्या वेदरमध्ये. इथे सगळीकडे स्नो पसरलेला आहे आणि ह्या वीकेंडला आम्ही ठरवलं की ख्रिसमस ट्री सेट करूया. कारण दरवर्षी आम्ही नोव्हेंबर एंडलाच करतो, पण ह्या वर्षी कॅनडामध्ये शिफ्ट झाल्यानंतर ह्या वीकेंडला हा ख्रिसमस ट्री सेट करायचा ठरवलं होतं. मुलांनी सगळी तयारी सकाळपासूनच सुरू केली होती आणि त्याबरोबर चिन्मयचा एक मित्रही होता. तो त्याला मदत करत होता आणि त्या दोघांनी मिळून ख्रिसमस ट्री आणि लाइटिंग कंप्लीट केली. त्यानंतर वेळ होती ऑर्नामेंट लावायची. आम्ही ठरवलं होतं की सगळ्यांनी एक एक ऑर्नामेंट लावूया. परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी ख्रिसमस आणि थँक्सगिव्हिंग हे एक कारण असतात गेट टुगेदरचं. आणि त्यानिमित्ताने आपले फॅमिली फ्रेंड्स घरी येतात, गप्पा होतात, मजा मस्ती होते, गेम्स खेळल्या जातात, छान छान जेवणाचा आनंद घेतला जातो. ह्या सगळ्याला कारण आहे इथलं वेदर. कारण ह्या वेदरमध्ये मुलांना ना पार्कमध्ये घेऊन जात आहेत, ना त्यांना बाहेर कुठे फिरायला घेऊन जात आहेत. त्यामुळे इंडोर ॲक्टिव्हिटी जेवढी करता येईल तेवढी बरी असते. हे प्रत्युष जे ऑर्नामेंट लावतो हे लाकडावर पेंटिंग केलेलं आहे. हे आम्ही दोघांनी पेंटिंग केलेलं आहे USA असताना. आणि हेच ऑर्नामेंट आम्ही जपून ठेवतो बॉक्समध्ये. ख्रिसमस झाला की आणि पुन्हा नेक्स्ट इयर ख्रिसमस आला की पुन्हाच हेच ऑर्नामेंट लावतो. दरवर्षी त्याच्यामध्ये थोडंफार ॲडिशन होत राहतं, पण बाकीचे ऑर्नामेंट तेच आहेत. आणि अशा पद्धतीने ख्रिसमस ट्री पूर्ण डेकोरेट झालेला आहे. अगदी सुंदर दिसतोय तो. रात्री लाईट्स बंद केल्यानंतर तो अजूनच सुंदर दिसत होता. मुलं तर अशा वेळेस खूपच खुश होतात, कारण त्यांना माहिती असतं की ख्रिसमसच्या दिवशी त्यांना छान गिफ्ट मिळणार आहे सांता क्लॉजकडून. तर अशीच आनंदाची छोटी छोटी कारणं शोधत राहूया. आजचा दिवस सुंदर होता, उद्याही तसाच ठेवूया आणि आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.